पवार साहेब आता या महिन्यात थोडेसे वेगवेगळी स्टेटमेंट रागानं करतायत। काही जाहीर सभेत ते थोडेसे रागानं बोललेत। हा व्यक्तिगत त्यांच्या घरात जो प्रश्न निर्माण झाला त्याचा परिपाक असावा अशी माझी भावना। अजितदादांच्या भूमिकेमुळं साहेब रागात आले असावेत असं मला वाटतंय, परंतु अजितदादांची भूमिका हीच भूमिका बरोबर आहे असं माझं मत आहे। खरं तर यावर अजितदादांनीच बोलावं, परंतु आज देशाचं राजकारण ज्या दिशेनं चाललेलं आहे, देशाचा विकास ज्या दिशेनं चालला आहे, नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व जवळपास 125 देश आज मानतायत आणि अशा परिस्थितीत देशभर चाललेलं विकासाचं पर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी साहेबांनी मिळवलेला एक दबदबा याचा पवार साहेबांनी विचार करून या राजकारणात वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती असं माझं मत। प्रत्येकाला त्याचं कशा पद्धतीनं साधलं यासाठी वेगवेगळ्या भाषा वापरतात, फिरतात। अनेक जण अशी भूमिकेत आहे की मीच उभा राहणार, मी उभाच राहणार अशी भूमिका घेते। पण अंतिम टप्प्यावर माझा अनुभव आहे 40 वर्षाचा, सगळं निवडलेलं जातं आणि अधिकृत उमेदवाराच्या बरोबर सर्वांना यावं लागतं, कारण बंड करणं आता परवडणारं या देशात कुठंच नाही। माढ्यातून रणजित नाईक निंबाळकरांना या दोघांचाही विरोध नाही, परंतु रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर इच्छुक आहेत, धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत आणि त्यामुळे ती स्पर्धा चाललेली आहे। उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येकानं उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करणं, व्यक्तीनं आणि पक्षानं, हे त्या व्यक्तीचं पक्षाचं काम असते। सध्या तिकिटासाठी किंवा उमेदवारीसाठी या सर्वांचे प्रामाणिकपणानं प्रयत्न सुरू आहेत। एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच नेते मिळून कामाला लागतात आणि त्यावेळी हे वातावरण निवडून महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते कामाला लागतील आणि विजय संपादन करतील। हे संजय राऊताचं म्हणणं अतिशय चुकीचं आहे। हा पक्ष मोठा आहे, महायुती मोठी आहे, प्रत्येक पक्षाकडे इच्छुक अनेक आहेत आणि त्यातून जागा वाटपी आहे, वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या पक्षाचे दावे आहेत। हा निर्णय एका टप्प्यात होईल आणि राजकारणात कधी कोणतीही भूमिका घ्यायची त्याचा दिवस ठरलेला असतो। महायुती योग्य दिवशी करेक्ट यादी जाहीर करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।